Life becomes more difficult if you don't change. These are the enemies of happiness. I'll tell you happiness secret. Life becomes more difficult if you don't change. जर नाही बदललो, स्ट्रिक राहिलो, रिजिड राहिलो, फ्लेक्झिबिलिटी तुम्ही पहा, वारा आला झाड टर्न होतं, नाही टर्न झालं, बदलावाची लाट काय करेल तुम्हाला इफ यू डू नॉट चेंज. घरात मुलं, फॅमिली डिस्टर्ब होईल, नाही चेंज झाला, वातावरण चेंज होईल, लोक कॉपरेट नाही करणार, तोंडावर चांगलं बोलणार, समाजामध्ये वाद निर्माण होणार. इफ यू डू नॉट चेंज, काय काय सफर करावं लागणार तुम्हाला फक्त टाईट राहिल्यामुळं आणि राईट राहिल्यामुळं. टाईट आणि राईट, दीज आर द एनिमीज ऑफ हॅपीनेस. तुम्हाला जर आनंदी राहायचंय, यू वुड लाईक टू स्टे हॅपी. कॅन आय टेल यू सिक्रेट? हॅलो, येस नो? स्पीक लाऊडर. येस नो? आय टेल यू हॅपीनेस सिक्रेट. बऱ्याच वेळा आर्ग्युमेंट्स होतात, वाद होतात. येस नो? बऱ्याच वेळा कॉन्फ्लिक्ट होतात आपल्या आपापसामध्ये. आपण आर्ग्युमेंट्स मध्ये मी किती बरोबर आहे हे प्रूव्ह करायला जातो, मी चुकलो नव्हतोच हे प्रूव्ह करायला जातो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आर्ग्युमेंट्स नेव्हर विन फ्रेंड्स. आर्ग्युमेंट कधीच मैत्री, नातं नाही जिंकत. कोणतंच नातं आर्ग्युमेंटने आजपर्यंत नाही जिंकलं. In the process of argument, you might prove you are right. तुम्ही योग्य हे प्रूव्ह करू शकाल, कदाचित इथेही तुम्ही हे प्रूव्ह करू शकाल की तुम्ही बरोबर आहेत, पण यू विल लूज इन टर्म्स ऑफ पीपल. लोकांना तुम्ही गमावलेलं असेल. आर्ग्युमेंट मैत्री कधीच कमवत नाही. टाईट राहणं आणि राईट राहणं नेहमी तुम्हाला आनंदापासून वंचित करतं. मी यांना प्रूव्ह करायला गेलो, नमस्कार सर, आणि मी बरोबर होतो, का रे असं नाही सर मी बरोबर. आता हे मी वैयक्तिक लाईफ मध्ये बोलतोय तुम्हाला, ड्युटीच्या तुमच्या आतमध्ये ग्रुपमध्ये बोलतोय तुम्हाला. तुम्ही तिथं आर्ग्युमेंट्स करायला गेले, एक जण माणूस आला तुम्हाला आणि तो तुमच्यावर थोडस चढून बोलला, मला माहिती तू कोणाचा माणूस आहे, आर्ग्युमेंट्स करायला लागले. कोणत्या आमदाराचा आहे कळलं, आपल्याकडे राईट्स आहेत. स्माइल दिलं, सर तुमचं सगळं बरोबर आहे, तुम्ही योग्य आहे, पण तुम्हाला माहित नाही तुमच्या या वर्तणुकीमुळे मी तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतो. तुम्ही त्याला राईट आहे म्हटले, त्याचबरोबर त्या क्षणाला तुम्ही आनंदी झाले आणि हातात आपल्या राईट्स पण ठेवले. म्हणजे दुसऱ्याला तुम्ही राईट आहे म्हणता, त्यावेळी त्या क्षणी तुम्ही आनंदी झालेले असता. घरात पण आर्ग्युमेंट आहे, असंच असतंय नेहमी, हो तुझं बरोबर आहे, मनात म्हणायचं मी आनंदी आहे. यू देअर विथ मी? येस नो? यू आर राईट. बोला यू आर राईट. बाजूच्याला बोला यू आर राईट बट आय एम हॅपी. तुम्ही राईट, एक लक्षात घ्या, माझ्या मागे बोला, एकाच वेळी मी बरोबर आहे आणि आनंदी आहे असं नाही होऊ शकत. एक तर बोला, एक तर मी बरोबर असेल किंवा आनंदी असेल.